आहाहा! झणझणीत कैरीचे लोणचे, सीझन स्पेशल कैरीचे लोणचे कसं घालायचं आणि कसा बनवायचा ते पाहणार आहोत. वर्षभर टिकणारी कैरीची लोणची कशी बनवायची पाहूयात. नमस्कार, मी अंकिता. अंकिताज रेसिपी मराठी चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी गावरान लोणची रेसिपी. मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीचा आपण लोणचे बनवणार आहोत. ते कसा बनवायचा अगदी सोप्पं पद्धत आहे. यामध्ये कोणताही जास्तीचा मसाला न वापरता अगदी झटपट अगदी 10 मिनिटात होण्यासारखी ही लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया. इथे पहा, अगदी झटपट बनली जातात आणि खूप जास्त भिजवून ठेवायची किंवा मीठ लावून ठेवायची अजिबातच गरज नाही. अगदी झटपट होणारी ही कैरीची लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. तर इथे पहा, मी आता इथे अर्धा किलोचा एक कैरी म्हणजे आंबटपणा असलेला, जास्त आंबट असलेल्या लोणच्यासाठी कैरी आंबट असलेल्याच घ्यायचा, कारण वर्षभर टिकून राहतात. तर इथं आंबट असलेली ही मी एक कैरी घेतलेली आहे. कमीत कमी अर्धा केजीचा एकच कैरी आहे, तो मी इथे घेतलेला आहे. आता हे बारीक बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, एकदम बारीक बारीक अशी आपण चिरून घेणार आहोत. यामधील ते आपण कोय घेणार नाही आहे, फक्त वरचा साल आपण कापून घ्यायचं या पद्धतीने. कोय आपण अजिबातही घ्यायचं नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोय सकट घेऊ शकता, तर मी ते कोय न घेता असंच बनवणार आहे. अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो त्याच पद्धतीनं कैरीचं लोणचं मी बनवलेलं आहे. अगदी 10 मिनिटात बनतात आणि वर्षभर टिकून राहतात. मार्केटमधल्या लोणचे तुम्ही विकत घेत असाल तर ते आत्ताच बंद करा, कारण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही बनवू शकाल. तर इथे पहा, एकदम बारीक बारीक अशी मी लोणचे कापून घेतलेले, म्हणजे कैरी कापून घेतलेला आहे. आता आपण एक टोपली घ्यायचं आहे. मध्यम असा आकाराचा एक टोपली घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जी कैरी आपण घेतलेली आहे बारीक कापून, ते कैरी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. ही लोणचं रेसिपी अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनणारी आहे. तर मंडळी, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कधी बनवलात का अशी लोणचं रेसिपी बनवला असाल तर नक्कीच कमेंट करून कळवा मला. आणि हो, आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. जितकी कैरी आहे तेवढं सगळं आपण बारीक बारीकच कापून घ्यायचं आहे, खूप जास्त मोठं कापून घ्यायचं नाही आहे. जर तुम्हाला एकदम चविष्ट आणि टेस्टी असा आपला कैरी बनवायचा असेल, कैरीचा लोणचा, तर बारीक बारीक कापून घ्या आणि मसाला देखील व्यवस्थित लागला जातो. पहा, इथे आपण संपूर्ण कैरी कापून घेतली.